प्राप्त हो। दृष्टांत निरूपण संकल्प ब्रह्मविद्या निरूपण सोहळ्याच्या आजच्या या दृष्टांत निरूपण सोहळ्यामध्ये आपण दृष्टांत घेणार आहोत 84 क्रमांकाचा। दृष्टांत आहे जैसा दुर्भगेचा। या आधीचा दृष्टांत आपण जो बघितलेला आहे 83 क्रमांकाचा तो आहे द्विभार्याचा, म्हणजे ज्या व्यक्तीला 2 पत्नी आहेत आणि 2 पत्न्यांमध्ये एक त्याची आवडती आणि एक नावडती आहे। आवडती यासाठी आवडती आहे की ती सगळे पतीचं जे काही सेवा दास्य वगैरे जे काय असेल किंवा घर संसार सांभाळणं हा जो काही प्रकार आहे हा सगळा व्यवस्थित तो करत असेल, ती करते आहे म्हणून ती आवडती आहे आणि ती म्हणजे आपण पे देते आहे। त्याचे दृष्टांताचं ते लापणिकच असं आहे की ना जेणे आपण पे दिले तयासीची आपण पे देती, म्हणजे इतरांचं उपसहान परमेश्वर करतात। उपसहान करतात म्हणजे दुर्लक्ष करतात, परंतु ज्याने आपण पे दिलेला आहे असा जो आवडता व्यक्ती आहे परमेश्वर सुद्धा त्याला आपण पेच देतात। म्हणजे परमेश्वर त्या व्यक्तीला स्वप्राप्ती देत असतात, ईश्वर प्राप्ती देत असतात आणि स्वतः सर्व कार्य परमेश्वर त्या जीवाच्या बाबतीमध्ये करत असतात। तर या ठिकाणी एखाद्याने आपण पे दिलं तर परमेश्वर सुद्धा त्याला आपण पे देतात। तैसे परमेश्वर अनुसरल्यासी हासने खेळणे करते, आपण पे ते भक्तासीची देते, म्हणजे ज्ञानीयापेक्षा पण अनुसरलेल्या व्यक्तीच्या पेक्षा पण जे भक्ताचं जे देणं आहे ते भक्ताचं देणं हे अधिक आपण पे आहे आणि त्याच्यामुळे परमेश्वर काय करतात त्या जीवाला आपण पे देतात। म्हणजे त्या जीवाच्या बाबतीमध्ये जर का बघितलं तर परमेश्वर तेवढा त्या जीवाने ज्या आवडीने त्या परमेश्वराला समर्पण केलेलं आहे त्या समर्पणाच्या माध्यमातून परमेश्वरसुद्धा काय करतात त्या जीवाला त्याच्या समर्पणालायक आपलं दातृत्व करत असतात। आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला भक्ताचं विशेष या दृष्टांतामध्ये सांगितलेलं आहे 83 क्रमांकाचा। परंतु एखाद्या जीवाने जर का सांगितलेलं आहे की पर आपण पे दिले ही परमेश्वर काही सेनी एके उदासीन झाल्या, परी सन्निधान न संडित असल्या तयासी सकळ ही गोमटे करीती। परंतु कधी कधी काही जीव जे आहेत ते सर्वस्व आपण पे देतात, नाही असं नाही, दिल्या जातं त्यांच्याकडनं, परंतु कधी कधी काय होतं की काही गोष्टींची खंती असते। म्हणजे तुम्ही 90 कामं चांगली केली किंवा 99 कामं चांगली केली, पण एक काम जर का तुम्ही वाईट केलं तर त्याच्याविषयी परमेश्वराला खंती असते काही ना काही। म्हणजे पूर्ण समर्पण चांगलं केलं पण अनुसरण भंग होईल अशा प्रकारचं काही कार्य केलं। जसं आमचे आचार्य आहेत त्यांनी सगळे कार्य परमेश्वराच्या संदर्भातले त्यांनी चांगले केलेले आहेत आणि परमेश्वर आमचे स्वामी त्यांच्यावर नेहमी प्रसन्न असायचे। परंतु एकदा त्यांनी काय केलं, श्राद्ध भोजन करून आले ते, तर स्वामी त्यांच्यावर नाराज झाले। परंतु त्यांनी स्वामींचं सन्निधान सोडलं का नाही सोडलं। आमच्या स्वामींच्या सन्निधानी असतानाच म्हणजे अनुसरण नुकतंच घडलेलं असतानाच स्वामींनी त्यांच्यावर औदास्य दाखवलं, खंती स्वामींनी दाखवली आणि त्यांना सांगितलं इथून निघून जा, कुठेही जा। ते म्हणजे कुठे जाऊ, ते म्हणजे कुठेही जा, त्याच्याशी आम्हाला काही घेणं नाही। म्हणजे स्वामी उदास झाले। परंतु भट्टोबासांनी मात्र काय केलेलं आहे की भट्टोबासांनी आपलं जे म्हणजे कौशल्य तिथे त्या भट्टोबासांचं दिसतं की स्वामींचं सन्निधान मात्र त्यांनी सोडलं नाही, परमेश्वर अवताराचं। श्रीप्रभूंकडे गेले राहिले, परंतु त्या ठिकाणी काय केलेलं आहे की श्रीप्रभूंच्या सन्निधानी राहिले आणि सन्निधान जे आहे ते सन्निधान त्यांनी कायम ठेवलं आणि म्हणून आमचे स्वामी त्यांच्यावर प्रसन्न झाले। म्हणजे ही गोष्ट पण लक्षात घेतली पाहिजे की परमेश्वराचं सन्निधान जे आहे ते सन्निधान आपल्याकडनं कुठल्याही अर्थाने म्हणजे तुम्ही किती चुकलात किती काही झालं तरी सन्निधान जे आहे ते सलग ठेवता आलं पाहिजे तुम्हाला। आणि ते भट्टोबास याच्यामध्ये कुशळ होते। स्वामी जरी नाराज झाले, उदास झाले, रागावले तरी पण सन्निधान मात्र त्यांनी कधी सोडलेलं नाही आहे। तर ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आणि म्हणून या दृष्टांतामध्ये आपल्याला हे उदाहरण घेणं महत्त्वाचं आहे की आपण पे दिले ही परमेश्वर काही सेनी एके उदासीन झाल्या। कधी कधी तुम्ही आपण पे देता
म्हणजे सर्वस्व तुम्ही समर्पित करता, अनुसरण घेता, सगळं करता, सगळं घरदार त्याग करता आणि एका परमेश्वराचे होता तुम्ही. परंतु काय आहे की त्यामध्ये सुद्धा काहीसेनी एके म्हणजे कुठल्या तरी एका कारणामुळे परमेश्वर काय होतात, तुमच्यावर उदास होतात आणि उदास झाल्यामुळे त्या ठिकाणी तुमच्यावर परमेश्वर खंती दाखवतात. असंही होतं. याला उदाहरण मी एक देईन की तुम्ही 100 कामं म्हणजे आहेत त्यातलं तुम्ही काय केलेलं आहे की एखादा फुगा फुगवताना 100 वेळा त्याच्यामध्ये फूक मारलेली आहे आणि तो फुगा फुगवला म्हणजे 100 कार्य तुम्ही चांगलं केलं आहे, द्यायचं कार्य केलेलं आहे, सकारात्मक केलेलं आहे. आणि एकदाच तुम्ही नकारात्मक कार्य केलं म्हणजे एकदाच त्याला टाचणी लावली तर काय होतं की तुम्ही 100 वेळा जे हवा भरून ते फुगा फुगवलेलं आहे तर नुसत्या एका चुकीमुळे किंवा एका टाचणीमुळे त्यातली 100 वेळा भरलेली हवा निघून जाते. म्हणजे तुम्ही कधी कधी चांगलं कार्य करता आणि त्या चांगल्या कार्य करत असताना एखादा वाईट काम असं करून जातो आपण की याच्यामुळे त्या 100 कामांवर पाणी फिरलं जातं. परंतु असं जरी झालं तरी तो जर का जीव परमेश्वराशी जर का त्यांनी आपलं नातं तोडलंच नाही, सन्निधान सोडलंच नाही तर काय होणार आहे की परमेश्वरसुद्धा लक्षात घेतात की अरे एवढं सगळं झालं परंतु ह्यांनी अजून प्रयत्न मात्र सोडलेला नाही, सन्निधान मात्र सोडलेलं नाही आहे आणि म्हणून ही गोष्ट स्वामी लक्षात घेतात. या संदर्भातली दुसरी एक लीळेचं उदाहरण आपण बघूया, डांगरेशांच्या संदर्भातलं देहावसान. त्याच्यामध्ये स्वामींनी सगळ्यांना सांगितलं जा, परंतु डांगरेश मात्र गेलेलं नाही आहेत. डांगरेशावरून पण स्वामी रागावलेले आहेत. हे डांगरेशांकडनं पण चुकी झालेली आहे काही, परंतु डांगरेशांनी सन्निधान मात्र सोडलं नाही. स्वामींनी त्यांना जायला जेव्हा स्पेशली सांगितलं तुम्ही सुद्धा जा, तेव्हा मात्र त्यांनी काय केलं, सन्निधानाविना जगणेच नाही, देह स्वतःचं आत्मसमर्पण त्यांनी करून टाकलं. त्या ठिकाणी आपण कार्यसमर्पण अनेक वेळा करत असतो, पण आत्मसमर्पण जे आहे कार्यसमर्पणातनं जेव्हा म्हणजे कार्यसमर्पणाचा जेव्हा शेवट होतो आणि ह्याच्या व्यतिरिक्त आता आपण अजून काय देऊ शकतो कार्यसमर्पणानंतर, तर ते आहे आत्मसमर्पण. आणि ते आत्मसमर्पण डांगरेशांनी केलं आणि त्यावेळेला आमचे स्वामी डांगरेशांवर प्रसन्न झालेले आहेत, म्हणजे त्यांच्या त्या समर्पणावर. कारण की त्यांनी सन्निधान सोडलं नाही हा खूप मोठा विशेष आहे. भट्टोबासांनी सन्निधान सोडलं नाही, बाईसांनी कधी सन्निधान सोडलं नाही. अर्थातच भक्त मंडळी कधी सन्निधान सोडत नाही, ज्ञानी सोडू शकतात, तर ही गोष्ट आहे. आणि म्हणून परिसन्निधान न संडित, लापणिकेमध्ये जे सांगितलेलं आहे की सन्निधान न संडित, आसिलिया म्हणजे जर का त्यांनी सन्निधान सोडलं नाही आणि आसिलिया म्हणजे सन्निधानीच जर का तो जीव असला तर काय होतं की परमेश्वर त्याच्यावर कधी ना कधी प्रसन्न होतात. की एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा हा जीव मात्र सन्निधान सोडायला तयार नाही. म्हणजे एखादा जो व्यक्ती आहे ना तो चुकतो, म्हणजे तुम्ही त्याला पैसे देता काहीतरी व्यवसायासाठी आणि तो ते पैसे तुम्हाला परत करू शकत नाही, त्याचा व्यवसाय बुडतो. परत तुम्ही पैसे देता, परत काय होतं की ते पैसे बुडतात. असं होतं, असं अनेक वेळा होतं. परंतु तरीही तुम्ही त्याला मदत करता. का करता? कारण की त्याची जी काही म्हणजे सेवा आहे, त्याची जी काही प्रयत्न आहे ते प्रयत्न तुम्ही बघता की हा माणूस जर का पैसे घेऊन जातो तर तो उडवत नाही, हा पैशाचा तो प्रयत्न करतो व्यवसाय करायचा, त्याला यश येत नाही हा त्याच्या नशिबाचा भाग आहे, पण त्याच्या प्रयत्न जे आहेत त्या नशिबापुढे तुम्ही हारत नाही, तर उलट त्याच्या प्रयत्नावर तुम्ही खुश होता आणि त्याला मदत करत राहता. कारण की हा प्रयत्नीय पुरुष आहे आणि परमेश्वर पण ते पाहतात की किती जरी झालं तरी हा जो जीव आहे तो प्रयत्न करतो आहे, याला यश येत नाही, हा विधी करताना अविधी घडतो याच्याकडनं, ही गोष्ट मान्य आहे. परंतु तरीही तो विधी करण्यासाठी म्हणून त्याची जी धडपड चालू आहे, त्याचे जे प्रयत्न चालू आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत आणि ह्याला प्रयत्नीय पुरुष असं म्हटलं गेलेलं आहे. प्रयत्नीय पुरुषाला भरपूर महत्त्व आहे आणि म्हणून परमेश्वर काय करतात, त्या जीवाचा तो प्रयत्न बघून त्या जीवाला काहीतरी योग्य घडवतात. त्याच्यासाठी स्पेशल ते आयोजन परमेश्वर करतात आणि त्याच्यासाठी ते घडवतात आणि त्याच्याकडनं ती क्रिया करवून घेतात. आमच्या शांताबाईस आहेत, त्यांच्याकडनं स्वामींनी ती क्रिया करवून घेतली. त्यांनी स्वामींनी बघितले प्रयत्नी व्यक्ती आहे, जे सांगितले ते काम इमाने इतबारे करतायत, स्वामींनी त्यांच्याकडनं तो विधी करवून घेतला. असे
अनेक उदाहरणं तुम्हाला लीळाचरित्रामध्ये मिळते. आणि म्हणून अशा जीवांच्या बाबतीमध्ये परमेश्वर काय करतात, सकळी गोमटे करीती, म्हणजे सगळं गोमटं त्या जीवाला प्राप्त करून परमेश्वर देऊ शकतात, देतात, कारण की त्या जीवाची तशी योग्यता आहे, अधिकार आहे आणि त्याच्याकडे प्रयत्न नावाचा गुण आहे. आणि म्हणून त्याच्या त्या 100 सुखांकडे परमेश्वराला काय करावं लागतं, लक्ष न ठेवता त्या 100 सुखांकडे दुर्लक्ष करावं लागतं. आणि त्याचा जो एकच गुण आहे प्रयत्न, हा गुण, त्याकडे परमेश्वर वेधल्या जातात. आता तुम्ही जर का सुरुवातीपासूनच्या काळातलं जर का बघितलं तर तमामध्ये जे जीव होते त्याच्यावर अविद्या लागलेली, अधमती, अधगती, अधरती सगळं असं त्या जीवाकडे समाविष्ट आहे, इन्व्हॉल्व त्याच्यामध्ये ऑलरेडीच आहे, मुळाचंच. म्हणजे मूळ स्थिती आमची अशी आहे. मूळ स्थितीमध्ये आम्ही सकारात्मक नाही, ऊर्ध्वमती, ऊर्ध्वगती, ऊर्ध्वरती आमची नाही आहे. अनाविद्या आम्ही नाही आहे, आमच्याकडे अविद्यायुक्त जीव आहे. म्हणजे सुरुवातीचा जो काळ आहे तो आमचा असा नकारात्मक सगळा असून सुद्धा परमेश्वराने आमच्या 100 दुर्गुणांकडे दुर्लक्ष करून टाकलं आणि एकाच गुणाकडे लक्ष हे केलं की जीव सर्वाधिकारी. जर का ह्याला योग्य केलं तर हा सगळ्याच गोष्टींसाठी अधिकारी आहे. ज्ञानासाठी, प्रेमासाठी, प्राप्तीसाठी, सगळ्याच गोष्टींसाठी अधिकारी हा होऊ शकतो. ही गोष्ट परमेश्वरांनी लक्षात घेतली. म्हणजे 100 दोषांकडे दुर्लक्ष आणि एकाच गुणाकडे स्वामींनी लक्ष दिलं, हा याचा फायदा. म्हणजे परमेश्वराची दृष्टी ही अशा पद्धतीची आहे. आपली दृष्टी अशी असावी की दोष तर सगळीकडेच आहेत, आपल्याला गुणाकडे लक्ष द्यायचं, कारण गुणच उचलायचा ना आपल्याला. दोष उचलायचा ना, दोष उचलून आणि पाहून करायचं काय. म्हणजे तुम्हाला 2 दृश्य जर का दाखवले, गटारीचं दृश्य आहे आणि एक समुद्राचं दृश्य आहे, तुम्ही कुठे बघाल? तुम्ही गटारीकडे बघाल का? लोक जातात का लांबून लांबून गटार बघायला? कुठे नाही. लोक समुद्र बघायला येतात लांबून लांबून. म्हणजे चांगल्या गोष्टींकडे आपण नॉर्मली, आपलं जर का तुम्ही व्यक्तिमत्व बघितलं तर तुम्ही चांगल्या गोष्टींकडेच तुमची ओढ असते. पण मनुष्यांच्या दोष आणि गुणांच्या बाबतीचा जेव्हा विचार येतो त्यावेळी आपण बहुतांशी वेळा दोष जास्त बघतो, गुण कमी बघतो किंवा बघितल्या जात नाही, आणि दोष हा आपल्याकडनं पुन्हा पुन्हा बघितल्या जात असतो. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, या गुणांकडे लक्ष ठेवलं पाहिजे, कारण की परमेश्वरसुद्धा आपल्या गुणांकडेच लक्ष देतात. आणि म्हणून या दृष्टांतामध्ये सांगितले, तुम्ही किती आपण पे दिलेले पण एखादा जर का दोष घडला तर परमेश्वर उदास होतात, हे पण लक्षात ठेवा बरं. तुम्ही म्हटले आम्ही एवढ्या गाठ्या केल्या, तेवढ्या गाठ्या केल्या, नाही, तसं नाही चालत. तुम्ही दिवसभर म्हणजे 4 तास गाठी केली म्हणून परमेश्वर प्रसन्न झाले, मग तुम्ही असं, याचा अर्थ असा नाही की पुढचे 4 तास तुम्ही स्मरण केल्यानंतर पुढचे 20 तास तुम्ही अन्यमार्था करायची, म्हणजे तुम्हाला परमेश्वर नाराज होणार नाही, अशातला भाग नाही. की जीवासारखं नाही आहे. म्हणजे आज तुम्ही मला 1000 रुपये दिले म्हणून मी तुमच्यावर प्रसन्न झालो, प्रसन्न म्हणजे आनंदी झालो पाहिजे, चांगले आहेत. मग नंतर तुम्ही काही मला बोलले, काही केलं तरी मी नाराज व्हायचं नाही, कारण ह्यांच्याकडनं 1000 रुपये घेतलेत आपण, असं परमेश्वराचं नाही आहे बरं का. ते जीवाच्या बाबतीत होऊ शकतं, पण परमेश्वराच्या बाबतीमध्ये तुम्ही जिथे चुकलात तिथे चूकच असते आणि जिथे बरोबर आहात तिथे बरोबरच असतं. तुम्ही खूप चुका करताय आणि इथे चुका करत असता तुम्ही एखादी गोष्ट बरोबर केलेली आहे तर तिथे परमेश्वर प्रसन्नच होणार. तुम्ही खूप बरोबर करताय आणि त्या ठिकाणी एक जरी चूक झाली तर परमेश्वर तिथे नाराज होणार तुमच्यावर. तिथे वेगळं काही पर्याय नसतो, तिथे नाराज म्हणजे नाराज. आणि ज्ञानी आणि जाणकार व्यक्तीकडे तर परमेश्वर जास्त नाराज होतात की त्याला जास्त माहिती आहे, जास्त अनुभव आहे, या उपरांत सुद्धा तो चुकला म्हणून परमेश्वर अधिक नाराज होत असतात. मग अशा वेळेला काय होतं की तुमचं जे आपण पे दिलेलं आहे, आपण पे दिलेल्या व्यक्तीने, सर्वस्व त्याग केलेल्या व्यक्तीने आणि सर्व ज्ञात असलेल्या व्यक्तीने चुकणं हे परमेश्वराला अपेक्षित नसतं, म्हणून देवाला जास्त खंती येते. आणि म्हणून तुमच्याकडनं ती चुकी होऊ नये, तुमच्याकडनं तो दोष घडू नये, आणि म्हणून परमेश्वर काय करतात, तुम्हाला योग्य रस्ता, योग्य तुमच्याकडनं कार्य घडावेत, तुम्ही योग्य व्हावात आणि अयोग्यता निघून जावी यासाठी परमेश्वर उदास होतात. परमेश्वर उदास होण्यामागे सुद्धा जीवाचं भलं आहे. परमेश्वर प्रसन्न होतात त्याच्यामध्ये ते जीवाचं भलं आहेच आहे. परंतु परमेश्वर जेव्हा उदास होतात त्यामध्ये सुद्धा आपलं भलं आहे. म्हणजे आपलं भलं आहे म्हणजे परमेश्वर उदास झाले आपण गप्प बसून राहावं असं नाही, तर उदास झाल्यानंतर आपल्याला अजून काहीतरी सुचलं पाहिजे. आमच्या आचार्यांच्या समोर जेव्हा जेव्हा स्वामी उदास झाले त्यांना काहीतरी सुचलं, विधी करायला सुचला, परमेश्वर प्रसन्न करायचं कसं ते सुचलं,
आणि अशा उदास परमेश्वराला अवताराला जर का तुम्ही प्रसन्न जर का करू शकलात तर तुमचे काहीतरी दोष अडथळे त्या ठिकाणी नासून जातात. कारण की त्या ठिकाणी तुमचा खरा कस परमेश्वर बघत असतात, कसोटी बघत असतात की आत्ता हा कुठला विधी करेल. आणि विधी केल्याशिवाय परमेश्वर प्रसन्न होत नाहीत. विधी केला पाहिजे, अविधी करायचा नाही. आता जवळपास आत्ताचा अधिक महिना होऊन गेला आणि अधिक महिन्यांमध्ये अनेक मला ते फोन आले की बाबा आमच्याकडे ते अधिक महिन्याचं तुम्ही पारायण कराल का, अधिक महिन्याची पंगत कराल का. म्हणजे आम्ही अधिक महिन्याची पंगतही घेतली नाही आणि अधिक महिन्याचं कुठलं पारायण मी केलं नाही, काही नाही केलं. कारण की अधिक महिना हा वैदिकतेशी जोडलेला आहे. म्हणजे हिंदुत्व म्हणजे जे वेद आहेत ते वेदांशी जोडलेलं आहे. आणि वेद आम्ही पाळतो का, आम्ही वेद पारायण करतो मी वेदाचं नाही करत. पण वेदयुक्त पारायण असतं आपलं. म्हणजे आपले जे पारायणाचे विधी असतात ते वेदयुक्तच असतात. हां, विडा ठेवा, पानं ठेवा, सुपारी ठेवा, अमकं करा, हे सगळे वेदातले कामं आहेत. हे सगळे महानुभाव लोक आपण करत असतो. म्हणजे खूप वेळा मला काही लोकांनी सांगितलं म्हणजे स्पेशली याच्यावर काहीतरी बोला, या अधिक मासावर म्हणा किंवा या गोष्टींवर. आता काय बोलायचं म्हटलं, अधिक महिना संपू दे मग बोलूया. कारण की आत्ता सध्या तो माहोल आहे तर आत्ता लोक ते ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये सध्या माहोलमधनं बाहेर पडल्यानंतर मग म्हणजे हा विषय पण आता हा वेगळा नाही, हा त्यातलाच आहे की तुम्ही सगळ्या गोष्टी चांगल्या करताना अधिक महिना आल्यानंतर तुम्ही वैदिक होऊन जाता. बघा मग तुमच्या 11 महिन्याची क्रियेचं काय. मग परमेश्वर मी तुम्हाला काय सांगितलं नाराज होतात. तुम्ही आपण पे दिलंय, सगळं केलं, सर्वस्व सांडलेलं आहे, तुम्ही अन्य धर्माचा त्याग केला, परंतु तरी तुम्ही अन्य विधींचा अजून त्याग केलेला नाही. स्वामी सांगतात कर्म धर्म विधी विखो हे अन्य राटीचे सगळे त्यागून टाका आणि येथीच्या व्युत्पत्तीत्पन्न हो म्हणजे शरण या आम्हाला, म्हणजे ब्रह्मविद्येचं अध्ययन करा. अनेक लोक काय काय वाचत राहतात. कितींदा सांगायचं लोकांना, लोकांच्या डोक्यातून ते काही बाहेर पडत नाही. कारण की अविद्या भरलेली आहे. आणि त्याच्या मागे मग अधिक महिन्याच्या पंक्ती काय, अरे अधिक महिना हा वैदिकतेशी जोडलेला आहे. तुम्ही जेव्हा ते अधिक महिन्याचे एखादे कार्य करता त्यावेळेस तुम्ही त्या वैदिकतेशी जोडल्या जाता. म्हणजे तुम्ही अन्य धर्माशी जोडल्या जाता. म्हणजे लक्षात घ्या की आमचे आचार्य आणि नाथोबा यांना रोज भोजन मिळत नव्हतं का, भिक्षा मिळत होती, स्वामींचा प्रसाद मिळत होता, सगळं व्यवस्थित, स्वामी प्रसन्न आहेत. पण हे एक दिवशी वैदिकतेशी जोडल्या गेले. म्हणजे श्राद्ध भोजन करायला गेले. श्राद्ध भोजन हे वैदिकतेशी जोडलेलं आहे. महानुभाव लोक घालतात का श्राद्ध भोजन घालतात, घाला. तुम्ही अधिक मास करताना, अधिक मासाच्या पंक्ती करताना मग श्राद्धाची पण भोजनं करा, पितृपक्षाचे पण भोजनं द्या ब्राह्मणांना. मग ते चालतं का आपल्याला, नाही नाही, आपण महानुभाव आहोत, आपण श्राद्ध घालत नाही. घालू नका बरं का, मी हे असं वेगळ्या अर्थाने बोललोय. नाही तर म्हणाल बाबांनी सांगितलं श्राद्ध घालायला. श्राद्ध घालत नाही आपण. पितृपक्षाचं काही जेवणं बिवणं आपण देत नाही. 13वं 12वं करत नाही. का नाही करत, तिथेच लगेच तुम्ही येतात नाही नाही ते आपल्याला चालत नाही. मग अधिक मास कसा काय चालतो आपल्याला. लक्षात घ्या की ह्या माध्यमातनं तुम्ही काय होतं त्या वैदिकतेशी जोडल्या जातात. आमचे आचार्य नाथोबा वैदिकतेशी जोडल्या गेले, श्राद्ध भोजन करायला गेले. आमच्या स्वामींनी लगेच शिक्षा पण केलेलं आहे. तुम्ही महात्मे किंगा, तुम्ही हे भोजन स्वीकारायचं नाही. महात्म्यांनी भिक्षांना भोजन जे आहे मग ते वास्तविक भिक्षा घ्यायला जा तुम्ही. किंवा मोठा आश्रम असेल तर त्या ठिकाणी भिक्षा आणून देतात लोक, धान्याची वगैरे, ती भिक्षा असेल ते अन्न जेवा तुम्ही. वैदिकतेशी जोडलेलं कोणी श्राद्ध भोजन घालत असेल तर ते खाऊ नका. हे स्वामींनी स्पष्ट तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे वैदिकतेशी जोडल्या जाऊ नका. आमच्या स्वामींना जेव्हा ते माळी रक्षिला आणि ते लोक येऊन म्हणतात तुम्हाला काय तेला तुपाची वातीला, स्वामी म्हणतात येथ तैसे काही न लगे. म्हणजे ही ब्रह्मविद्या आहे, हे परमेश्वर अवतार आहेत. या ठिकाणी अशा कुठल्या वैदिकतेशी संबंधित गोष्टी लागत नाही की आम्ही तुमचं हे काम केलं त्या बदल्यात तुम्ही आम्हाला दिवा पेटवायला तेल तूप वाती वगैरे आणून द्या, असं नाही. आणि म्हणून लक्षात घ्या की तुम्ही सर्व 11 महिने समर्पण केलं नाही, एक अधिक महिन्याचं जर का तुम्ही चुकी केलेली आहे तर स्वामी उदास होतात. भटोबास आणि नाथोबासांवर पण स्वामी उदास झालेले आहेत. आमच्या आऊसा ज्या आहेत, आऊसा आपल्या वडिलांचं काहीतरी श्राद्ध घालावं वगैरे पितृपक्षामध्येच, आणि डोमेग्रामचीच लीळा आहे आणि ते सगळं ते विधिविधान करण्याच्या दृष्टीने त्यांनी ते भात हे ते
भटोबासांनी त्यांच्याबद्दल तक्रार केली आणि स्वामी म्हणतात आमचं सन्निधान आहे तुम्हाला तरी तुम्ही अशा क्रिया करता. म्हणजे लक्षात घ्या परमेश्वराला काय म्हणायचं आणि आपली वाट कुठे चालू आहे. जो तो अधिक महिना ज्यांना कोणाला परमेश्वर म्हणजे काय, परमेश्वराचं लीळा चरित्र म्हणजे काय, त्याच्यानंतर सूत्रपाठ म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी गुंडाळून ठेवल्या आम्ही. अधिक मास. तुम्हाला माहिती पाहिजे की या अशा गोष्टींमुळे परमेश्वर उदास होतात, परमेश्वर नाराज होतात आणि म्हणून या गोष्टींकडे सुद्धा लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे. परंतु जर का काही कणव असेल तर त्या कणवेमुळे परमेश्वर काय करतात, त्याशी सकळ ही गोमटे करीती, म्हणजे सकळ गोमट म्हणजे जे काही परमेश्वराला द्यायचं आहे देऊ शकतात तुमच्या अधिकाराच्या अनुरूप तेवढं परमेश्वर त्यांना त्या जीवाला देतात. दैसा दुर्भगेचा दृष्टांत सांगितल्या. दुर्भगा म्हणजे एक जी दुःखिस्त एक पत्नी आहे किंवा एक जिचं आयुष्य जे आहे दुर्दैवी असं त्याला आपण म्हणूया, दुर्दैवी पत्नी हे एकदम परफेक्ट आहे. तर ती दुर्दैवी पत्नी संदर्भातलं हे सांगितलेलं आहे दृष्टांत स्वामींनी. कवणी एकी दुहावा असे, आणि कवणी एक दुहावा असे म्हणजे कुठली तरी एक अशी ज्या पत्नीच्या बाबतीमध्ये म्हणजे तिचे जे पती आहेत किंवा तिचं सासर आहे त्या सासरकडच्या मंडळींनी तिच्याबद्दलचा एक सासुरवास हा भाग सोडा, पण तिला काय केलेलं आहे की तिच्या बाबतीमध्ये एक चुकीची मत धारणा करून बसलेले आहेत सगळे लोक, आणि त्याच्यामुळे तिच्या बाबतीतला जो काही जे काही मनविचार आहेत त्या सगळ्यांचे ते इतके चुकीचे प्रत्येकाने करून ठेवलेले आहेत. अशी ती दुर्दैवी ती पत्नी आहे किंवा ती बाई आहे. हा जो दृष्टांत आहे हा पैठणला स्वामींनी सांगितलेला आहे. आणि या ठिकाणी आपण त्या संदर्भातली जी लीळा आहे ती लीळा घेणार आहोत. उत्तरार्ध 65 क्रमांकाची लीळा आहे. प्रतिष्ठानी गणपती मठी अवस्थान चासी भटा भेटी. गोसाव्यांसी गणपती मठी अवस्थान, आमच्या स्वामींना गणपत मठामध्ये अवस्थान होतं पैठणला. गोसाव्यांसी उदयाचा पूजा सुरू झाल्यानंतर गोसावी चासाकडे विहरणा बीजे केले, आणि आमच्या स्वामींना सकाळचा पूजा अवसर झालेला आहे. उदयाचा म्हणजे सकाळचा, सकाळ म्हणजे उदय काळीचा जो पूजा अवसर आहे तो झालेला आहे. आणि आमचे स्वामी चासाकडे, चास मग कशाला म्हणतात, नदीकडे. नदी ही पूर्ण समान अशी ती वाहत असते, परंतु नदीच्या त्या पात्रामध्ये खास करून जो खडकाळ भाग आहे नदीचा त्याच्यामध्ये जर का एक विशिष्ट चारी असेल, चारी म्हणजे अशी नाली असेल पूर्ण अशी, म्हणजे त्या दगडामध्ये कोरल्या गेलेली असेल पाण्याने म्हणा कशाने म्हणा, तर तुम्ही जर का चासनळी या स्थानाकडे जर का गेलात तर त्या ठिकाणी बलरामाने तो आपला जो चास म्हणजे नांगर जो आहे तो त्याच्यामध्ये ओढलेला आहे, तो मोठा खड्डा इथून तिथून तो पडलेला आहे. ती जी नाली झालेली आहे खडकाचीच त्याला चास असं म्हणतात. तर त्या ठिकाणी आमचे स्वामी गेलेले आहेत. चासी आसन असे, चासाजवळ आमच्या स्वामींना आसन होतं. भट्टोबास रहाट गावीच्या वाटा आले आणि भट्टोबास जे रिद्धपूरला गेलेले आहेत, कितीतरी दिवस त्या रिद्धपूरमध्ये आहे स्वामींच्या विरहावस्थेमध्ये जवळपास 6 महिने, आणि त्या ठिकाणी ते असताना स्वामींनी त्यांना पाठवलेलं आहे. आपल्याला लीळेचाच संदर्भ आहे हा. आणि भट्टोबास आले, गोसाव्या ते देखील आणि गोसाव्याकडे आले. गोसावी सावम्या बीजे केले. भट्टोबास गोसाव्यांचे दंडवते घातली, श्रीचरणा लागले आणि दुःख करू लागले. म्हणजे भट्टोबासांना स्वामींनी सांगितलेलं होतं की तुम्ही इथून निघून जा. भट्टोबास म्हणाले तर एवढं तर सगळं त्यागून आलेलो आहे, आता परत कुठे जायचं, आता सगळा त्याग झाला, आता स्वामींचाही त्याग करायचा. म्हणजे स्वामींच्या सन्निधानासाठीच तर सगळे त्याग केले, आता परत स्वामींचाही त्याग करायचा, मग जायचं कुठे, आपलं आयुष्य कसं पुढे. नाही, आपण जो त्याग केला तो त्याग केला, आता त्याचा स्वीकार करायचा नसतो. त्याग कशाला म्हणतात माहिती आहे का, ज्याचा परत कधी आपण स्वीकार करत नाही ना त्याला त्याग म्हणतात. नाहीतर आपण एरवी चपलेचा पण त्याग करतो. किती वेळासाठी, जोपर्यंत तुम्ही आतमध्ये आहात घरामध्ये आहात तोपर्यंत चपलेचा त्याग, परत बाहेर जाताना परत चपलेचा स्वीकार आहे, म्हणजे चपलेचा त्याग केला नाही तुम्ही.
तुम्ही एखादी गोष्ट त्यागता ती किती वेळासाठी आहे त्याचं पण एक हे आहे, त्याला त्याग म्हणत नाही, त्याला थोड्या वेळासाठी काय प्रतिबंध म्हणा किंवा स्थगित केला असं म्हणा. कायमस्वरूपी तो त्याग नाही. कायमस्वरूपी त्याग कशाला म्हणतात? जो एकदा त्यागला आणि त्याचा परत कधी आयुष्यामध्ये स्वीकार करणार नाहीत त्याला म्हणतात त्याग. त्यागाची व्याख्या ही लक्षात घ्या. तुम्ही एखादी गोष्ट धरसोड करत असाल तर त्याला त्याग म्हणू नका. तुम्ही अनुसरणही घेतलं आहे आणि तुम्ही नातलगांच्या पण संपर्कामध्ये येत आहेत जात आहेत तर तो त्याग नाही. एक विशिष्ट वेळासाठी तो त्याग आहे, परत तुम्ही त्याचा स्वीकार करतायत. परत सोडून परत आश्रमात गेले, परत त्याग झाला, परत आले, परत स्वीकार झाला. त्याग म्हणजे परफेक्ट व्याख्या मी सांगितली, याच्या वेगळी व्याख्या नाही. की एकदा सोडलं की तो परत कधी स्वीकारायचा नाही, त्याला म्हणतात त्याग. आता तुम्ही बालपणाचा त्याग केला, आता तुम्ही बालपणात जाऊ शकता का? बघा, जाऊन दाखवा मला बालपणात. नाही जाऊ शकत. तुम्ही आता ह्या क्षणाचा त्याग बघा, तुम्ही ऐकताय, आता 1 मिनिट पुढे गेलं, त्या मिनिटाचा त्याग झाला, आता त्या मिनिटाचा कधीच स्वीकार नाही करू शकत तुम्ही. गेला पुढे, तो पुढे 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 चालला, ह्याला म्हणतात त्याग. आयुष्यामधला आपला जो वेळ आहे ना, त्या वेळेचा त्याग एकदम परफेक्ट घडतोय. बाकी कशाचा घडो न घडो, पण वेळेचा त्याग इतका परफेक्ट घडतोय, तुम्ही न घडवता सुद्धा घडतोय, कारण की ती वेळ परत येत नाही. आजच्या दिवसामध्ये आत्ता जर का 11 वाजलेले आहेत सकाळचे, हे 11 वाजून गेल्यानंतर परत आज कधीच 11 वाजणार नाही आहेत. सकाळचे 11 कधी नाही वाजणार, रात्रीचे 11 वाजणार आहेत. म्हणजे तो त्याग म्हणजे परफेक्ट झाला. तुम्ही नाही केला तरी पण तो झाला, याला म्हणतात त्याग. आणि असा हा त्याग जो आहे तो घडला पाहिजे. भट्टोबासांनी म्हटलं की मी तर त्यागलं ना, आईला त्यागलं, प्रपंचाला त्यागलं, पत्नीला त्यागलं, मुलांना त्यागलं, दादोसांसारखे जे आहेत, जे निमित्त घडले सुरुवातीला, त्यांना सुद्धा त्यागलं. कारण की ते माझ्या या मोक्षमार्गाच्या वाटेमध्ये बसत नाहीत, तर सगळंच त्यागलं. मग आता परत त्यांचा स्वीकार करायचा का? नाही, विषय बंद केला. आपल्याला जर का मार्गातनं सांगितलं जा तुम्ही, तर लगेच आपण आपल्या घरीच येणार. म्हणजे आपण त्यागला का? रस्ता बंद पाहिजे. परत मागे फिरायचं नाही. एकदा नदी वाहिली खाली की वाहिली, ती परत इकडे मागे येत नाही, तिच्या उगमस्थानाकडे परत वाहत येत नाही. तसं असलं पाहिजे. आमच्या भट्टोबासांनी म्हटलं की नाही, सगळं त्यागलं. दादोस, आई, अविद्या सगळंच त्यागून टाकलेलं आहे. मग आता कोणासाठी त्यागलं? परमेश्वरासाठी. मग परमेश्वर कोण आहेत? आमचे स्वामी आहेत. मग आता तेच सांगतात इथून निघून जा, तरी पण इथून निघून गेल्यानंतर सुद्धा परमेश्वराच्या सन्निधानीच राहायचं आहे. मग दुसरे अवतार कोण सांगितले? रिद्धपूर. ठीक आहे, परमेश्वराच्या सन्निधानीच राहायचं ना, मग तिकडे जाऊया. आणि मग भट्टोबास कुठे गेले? रिद्धपूरला. जाऊ का असं विचारलं स्वामींना. स्वामी प्रसन्न झाले. का प्रसन्न झाले? उदास झालेले होते स्वामी. प्रसन्न का झाले? कारण की सन्निधानाचा जो सांधा आहे, सन्निधानाचा जो बांध आहे, तो मात्र आचार्यांनी सोडला नाही. यांच्या प्रत्येक क्रियेमध्ये कितीतरी बारकावे येतो आणि या बारकाव्यातनं कितीतरी मोठ्या गोष्टी त्यांनी काय केलेल्या आहेत? स्वतःकडे ओढून घेतलेल्या आहेत. म्हणजे स्वतःकडे साध्य केलेल्या आहेत त्या गोष्टी. बघा, एखादी आहे वस्तू, त्याला तुम्ही बारीक धागा बांधलेला आहे आणि त्या धाग्याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्याकडे ती वस्तू ओढून घेता. धागा एवढूसाच आहे, दिसतसुद्धा नाही, पण ती वस्तू तुमच्याकडे येते. ओढून घेण्याचं सामर्थ्य त्या धाग्यामध्ये आहे किंवा ती क्षमता त्या धाग्यामध्ये आहे. तुमचे प्रयत्न ओढण्याचे ते तुमचे प्रयत्न आहेतच. तसं तुमच्या एखाद्या छोट्या छोट्या क्रियेमध्ये, विधीमध्ये सुद्धा एवढा मोठा कार्य करण्याची क्षमता आहे की त्या छोट्या विधीतनं सुद्धा तुम्ही काय करू शकता? परमेश्वराशी जोडलेले राहू शकता कायमस्वरूपी. भट्टोबासांनी म्हटलं की मी कुणाकडे जाईन? मी श्रीप्रभूंकडे जाईल, परमेश्वराकडे जाईल. आमचे स्वामी त्यावर प्रसन्न झाले आणि स्वामी म्हणतात ठीक आहे. विधिविधान सांगितलं तिकडचं. आत्ता तिथे स्वामींनी म्हटलं आम्ही बोलवल्याशिवाय यायचं नाही. 6 महिने भट्टोबास त्या ठिकाणी होते आणि एक दिवशी मग स्वामी त्यांना निरोप पाठवायचे, परंतु या असा निरोप नसायचा. कसे आहेत, काय आहेत, बस एवढीच चौकशी. आणि भट्टोबासांचा तो कालावधी त्यांना 6 जन्मासारखा तो कालावधी गेलेला 6 महिन्याचा. खूप दुःखिस्त झाले. एक एक दिवस असं बोटावर मोजायचे, आज हे एवढे दिवस, आज तेवढे दिवस झाले. सन्निधाना विरहित हे आमच्या स्वामींच्या सन्निधानी राहण्याचं ती आवड आहे, तो वेद आहे. आता मग स्वामींनी एक वेळ अशी आली की
त्यांची जी प्रार्थना, त्यांची विनंती, त्यांचं प्रायश्चित, त्यांचं दुःख हे सगळं मिळून स्वामींनी बघितलं तर ही व्यक्ती आता सन्निधानी राहण्यासाठी, बोलवण्यासाठी योग्य झालेली आहे. हे स्वामींनी कृपादृष्टीने अवलोकन केलं आणि निरोप पाठवला, रिद्धपूरला जा, श्रीप्रभूंना भेटण्याच्या आधी भटोबासांना भेटा, सांगा आम्ही बोलवलेलं आहे, श्रीप्रभूंची आज्ञा घेऊन या. भटोबासांना जसं कळालं, भटोबासांनी श्रीप्रभूंची आज्ञा घेऊन ते तडक पैठणच्या दिशेने निघालेले आहेत. जेव्हा गेले तेव्हा स्वामी ते खडकुली विभागामध्ये, आता स्वामी पैठणला आहेत आणि भट्टोबास येणार म्हणून स्वामीसुद्धा पैठण शहराच्या बाहेर आलेले आहेत. असं नाही की आम्ही बसून राहतो गुंफेमध्ये, येतील तेव्हा येतील, भेटतील तेव्हा भेटतील, असं नाही. हा जो कालावधी आहे भट्टोबासांनी कसा घालवलेला आहे, विरहाचा, असन्निधानाचा कालावधी भट्टोबासांनी काय केलेलं आहे हे स्वामींनी लक्षात घेतलेलं आहे पूर्ण. आणि म्हणून आपण पे देती त्यासीची आपण पे देती, म्हणजे जो आपण पे देतो त्याला परमेश्वर किती आपण पे देतात, की आमच्या स्वामींसाठी कोणीतरी कुठेतरी लांब गेलेला आहे आणि ती व्यक्ती जेव्हा येणार आहे तेव्हा आमचे स्वामी त्यांना घ्यायला स्वतः स्वामी जातात समोर. आज आपण म्हणतो आम्ही का जावं घ्यायला त्यांना, आम्ही मोठे आहोत, आम्ही श्रीमंत आहोत, आम्ही पैसेवाले आहोत, आम्ही वयाने मोठे आहोत, ज्ञानाने मोठे आहोत, आम्ही का त्यांच्यासाठी त्यांना घ्यायला जाऊ, आम्ही त्यांची सेवा का करू. परंतु आमच्या स्वामींनी विचार केला का? आमच्या स्वामींनी असा विचार नाही केला. आमच्यासाठी जो व्यक्ती सगळं त्यागून आलेला आहे, आमच्यासाठी ज्या व्यक्तीने एवढं सगळं काही केलेलं आहे, आमच्या एका शब्दावर ही व्यक्ती आमच्या इथून निघून गेली, परंतु शरीराने गेली, मनाने गेली नाही, मनाने इथेच अडकून राहिलेली आहे. अशा प्रकारची गुंतवणूक केलेल्या माणसाला म्हणजे आपण किती सन्मान दिला पाहिजे हे परमेश्वरच जाणवत, कारण ते भक्ताची थोडी देवाची जाणे. आणि म्हणून आमचे स्वामी सन्मान देतात. परमेश्वराला तुम्ही सन्मान दिलात की परमेश्वर तुम्हाला सन्निधान, सन्मान सगळं देतात. सगळं स्वामींनी तपासलं भट्टोबासांना एवढ्या ह्या दिवसामध्ये की ही व्यक्ती कशी आहे. कधी कधी आपण ते हे करतो की एखादी वस्तू आपण अधिक दिवस ठेवतो, आपण ती खराब होत नाही, अरे वा ही वस्तू चांगल्या क्वालिटीची आहे, याच्यात कीड पडत नाही, चांगल्या क्वालिटीची आहे. तसं भट्टोबासांना लांब ठेवून बघितलं, जवळ ठेवून बघितलं, सगळं तपासून बघितलं स्वामींनी. जवळ राहिलं तरी या माणसाची आवड तीच आहे, लांब राहिलं तर अजून आवड वाढलेली आहे. म्हणजे हा माणूस पूर्णपणे आपल्या सन्निधानी ठेवण्यासाठी योग्य आहे. पूर्ण तपासला स्वामींनी आणि तदनंतर मग स्वामींनी त्यांना बोलवणं पाठवलं. भट्टोबास आलेले आहेत. भट्टोबास येणार म्हणून आमचे स्वामी आधीच पैठण शहराच्या बाहेर गेलेले आहेत, चासाकडे, त्या नदीकडे, रहाटगाव विभाग, रहाटगाव तिकडे जिकडे आहे तिकडून भट्टोबास आलेले आहेत. आणि आमचे स्वामी त्यांना घेण्यासाठी पुढे समोर गेलेले आहेत. आणि श्रीचरणा लागले, भट्टोबास आले, स्वामींना पाहिलं, स्वामींनी त्यांना पाहिलं. स्वामी 2 पावलं अजून पुढे चालत गेले आणि भट्टोबासांनी स्वामींना दंडवत केला, श्रीचरणा लागले, दुःख करू लागले. स्वामी त्यांना म्हणतात, उगे असा गा वांद्र्या, शांत राहा, हे तर खेव द्या, म्हणजे आम्हाला गळा भेट द्या. हे तुम्हा उतावीळ झाले, म्हणजे आम्ही तुम्हाला भेटण्यासाठी आम्ही उतावीळ झालेलो आहोत. तुम्ही जेव्हा परमेश्वराला भेटायला उतावीळ व्हाल तेव्हाच परमेश्वर तुम्हाला भेटायला उतावीळ होतील. नाहीतर मी जे नेहमी उदाहरण सांगतो, किती देवाला तुम्ही तुमच्या घरी बोलवा, काही उपयोग होणार नाही. तुमची जी उतावीळता आहे, तुमची जी काही तळमळ आहे ना, ती वाढवा. येणार नाही असं नाही. एक वेळ अशी येईल की तुमच्याकडे पण स्वामी येतील भिक्षेला, येऊ शकतात. तुमची ती तळमळ पाहिजे ना, तेवढी ती विनंती पाहिजे. पाठ केलेले प्रार्थनाने विनंत्या बोलू नका, पाठ केलेले प्रायश्चित बोलू नका. स्वतःच्या मनाचं प्रायश्चित पाहिजे, स्वतःच्या मनाची विनंती पाहिजे. विडा ठेवताना पण कोणातर बाबा विधी म्हणा, काही बाबांनी विधी म्हणायची गरज, तुम्ही म्हणा ना विधी. तुम्ही तळमळपूर्वक बोला. विड्यांचे काही लीळा असतील ते आठवा की देवा तुम्ही यांचं स्वीकारलं, त्यांचं स्विकारलं, तसं माझंही स्वीकारा. मुक्ताबाईंची फळं आपण स्वीकारली तशी माझी स्वीकारा, मलाही तसा योग आणून द्या. अशी काहीतरी विनंती करा ना, मनापासून करा, काहीतरी छोटीशीच करा. 5 मिनिटाची नका करू, 5 सेकंदाचीच करा. पण अशी चांगल्या प्रकारची ती विनंती पाहिजे की परमेश्वरापर्यंत ती विनंती पोचली पाहिजे. आम्ही विडा ठेवतो त्यावेळेला त्या आश्रमात किंवा स्थानावर किंवा कुठे त्या मंदिरामध्ये बसलेल्या सगळ्या लोकांच्या कानापर्यंत तो आवाज पोचतो आपला. परंतु परमेश्वर अवतारापर्यंत आवाज पोचला पाहिजे ना आपला. तो पोचत नाही. तो तुमची आवडी आणि तळमळ विनंती असल्याशिवाय तो पोचणार
नाही. भट्टोबासांची ती तळमळ आवडी एवढी होती स्वामींना भेटण्याची, तर स्वामीसुद्धा म्हणतात आम्ही तुम्हाला भेटण्यासाठी उतावळे झालेलो आहेत, की असे जीव भेटतच नाही आहेत आम्हाला. आम्हाला अधिक महिन्यात पंगत करणारे भेटतात, श्रावण महिन्यात पंगत करणारे भेटतात, मार्गशीर्ष महिन्यात, परंतु परमेश्वरच पाहिजेत असं म्हणणारे जीव आम्हाला भेटतच नाहीत. तोची होवावा, तोची भेटावा, हे असलं पाहिजे मनामध्ये. ते असलेले जीव आम्हाला भेटत नाहीत. भरपूर वेडे ठेवणारे जीव भेटतात, उपकार करणारे जीव भेटतात, सगळं मिळतं आम्हाला, परंतु असे जीव भेटत नाही. आणि अशाच जीवांना भेटण्यासाठी देव तळमळीत आहेत. महादेव राजा एवढा श्रीमंत सगळं स्वामींना घेऊन आला असता, जसं आज आपण देतोय ना विडा अवसर अमकं टमकं, सगळं ह्याच्यापेक्षा काही मूल्यवान तो घेऊन आला असता, पण स्वामींना ते नको आहेत. स्वामींना कोण पाहिजेत? हे जीव पाहिजे ज्यांनी ज्यांच्याकडे काहीच नाही आहे द्यायला देवाकडे, त्यांनी स्वतःला समर्पित करून टाकलं, आता आमच्याकडे काही नाही याच्या व्यतिरिक्त द्यायला. ते जीव, त्या जीवांना स्वामी उताविळ्यात आहेत भेटण्यासाठी. निळभट्टांसारखे जीव, एक दमडी नाही आणली, पण अशा जीवांसाठी स्वामी उतावीळ आहेत, कारण की त्यांनी सर्वस्वच दिलं ना हो, आयुष्य दिलं, जन्म दिला, जीवितपूर्वक दिला अशा जीवांचं. म्हणून तुम्ही ना हे पैसे वगैरे हे काही साहित्य पदार्थ या माध्यमातून देव भेटेल तुम्हाला, हा गैरसमज सगळ्यात आधी काढून टाका. याच्याने फक्त काय होणार आहे, तुमचा अहंकार वाढणार. आम्ही एवढी मोठी पंगत केली, एवढं मोठं पंगत करू नका अशातला भाग नाही, पण ती विनम्रतेने सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. ती पंगत करताना पण तेवढी तळमळ, तेवढी विनंती, कुठलेही दातृत्व दान करताना त्या पद्धतीने तुम्ही द्या, तर तुम्हाला तुमच्या क्रियेचा स्वीकार ते साधू नाही तर परमेश्वरापर्यंत तो स्वीकार तुमचा पोहोचणार आहे. अशा प्रकारची क्रियेमधलं आपलं इन्व्हॉल्वमेंट आपली असली गरजेची आहे. आणि या ठिकाणी आमचे स्वामी म्हणतात आम्ही सुद्धा तुम्हाला भेटायला उतावीळ झालेलो आहोत, खेव द्या, गळा भेट द्या. आणि मग उठले, गोसाव्यांशी खेमालिंगन दिले. क्षमालिंगन म्हणजे गळा भेट स्वामींची घेतली. स्वामींना आसन झालं, पुढा भटोबा स्वामींच्या समोर बसलेले आहेत. लेकरू फुंजे ऐसे फुंजू लागले, म्हणजे स्वामींसमोर ते बसलेले आहेत. विरह त्यांचा जो आहे तो विरह इतका विरह आहे त्यांच्यामध्ये की एखादा लहान मुलगा रडेल अशा पद्धतीचं रडणं जे आहे ते भट्टोबासांचं त्या ठिकाणी आहे. फुंदो फुंदो म्हणजे स्पुंदून स्पुंदून रडतो ना आपण, त्या प्रकारचं रडणं भट्टोबासांचं या ठिकाणी आहे, सुरू आहे. आणि भट्टोबा स्वामी म्हणतात भट्टोबासांना, उगे असा काय वांद्रा, दुःख न करा, दुःख करू नका, उगे असा शांत राहा. सांत्वन आमचे स्वामी करतात. आता येथून तुमते केव्हाही न पठवी जे हो, म्हणजे आम्ही तुम्हाला इथून आमच्या सन्निधानातनं तुम्हाला आम्ही कधीच सोडणार नाही, कुठेच पाठवणार नाही. इतकं मोठं आश्वासन दिलेलं आहे स्वामींनी, कुठेही तुम्हाला पाठवणार नाही, म्हणजे आमच्या जवळच आम्ही तुम्हाला ठेवू. आणि ह्या क्षणापासून ही जी लीळा आहे त्या क्षणापासून आजच्या क्षणापर्यंत आमचे आचार्य, आमच्या आचार्यांचं जे जीव स्वरूप आहे ते आमच्या स्वामींच्या सोबतच आहे, किंवा परमेश्वर अवतारांच्या सोबत आहे, परमेश्वराच्या स्वरूपामध्ये आहे, असं म्हणणं काहीही वावगं ठरणार नाही. कारण की देवाचं आश्वासन आहे, आता तुम्हाला आमच्यापासून आम्ही दूर करणार नाही. स्वामी म्हणतात, वानऱ्या कवणीकू राव असे तो राज्यभ्रष्ट आहे, आणि त्याचा पायीकू परिवार, म्हणजे ते सिंधराण्याचा दृष्टांत सांगितला की राजा असतो तो लढाईमध्ये हरतो आणि त्याच्यामुळे त्याचे सगळे पायीक परिवार, त्याचं राज्य जातं, त्याचं सगळं निघून जातं, इकडच्या तिकडे होऊन जातं सगळं. मग तो काय करतो, त्या युद्धातनं पळ काढतो आणि नंतर परत पूर्ण तयारीनिशी तो येतो. आणि ज्या राजाने त्याच्या राज्यावर कब्जा केलेला आहे, त्या राजाच्या, त्या स्वतःच्याच राज्यावर ज्या राजाने कब्जा केलेला आहे त्या राजाला तो युद्ध करून परत हरवतो आणि स्वतःचं राज्य तो परत काबीज करतो, मिळवतो आणि राजदरबार बसतो. सगळे लोक येतात, परंतु तिथे शिंदे राणे जे आहेत, शिंदे नावाचे एक व्यक्ती, एक चांगले अधिकारी असले त्या राजदरबारातले, ते काय तिथे दिसत नाहीत. राजा विचारतो, सगळे आले, शिंदे राणे नाही. तर त्यांनी सांगितलं की बाबा ते शिंदे राणे एवढे एकनिष्ठ आहेत की कोणाची सेवा नोकरी चाकरी त्यांनी, म्हणजे कोणाचे ते गुलाम झाले नाहीत, ते स्वतःची कष्ट करून त्यांनी ते आपलं हे केलं, कुठल्या राजाच्या आणि कोणाच्याही अधीन ते झाले नाहीत. ते म्हणाले की माझा राजा तो माझा राजा, दुसरा राजा तो माझा राजा नाही, मी कुणाचीही, माझ्या राजाशिवाय मी कुणाची गुलामी पत्करणार नाही. अशा प्रकारचं त्यांचं ते समर्पण राजापर्यंत पोहोचलं.
आणि त्या ठिकाणी राजाने ते ऐकल्यानंतर राजाने काय केलं, त्या शिंदे राण्यांना आणण्यासाठी पालखी पाठवली, वाजत गाजत त्यांना आणलं आणि निम्म्या राज्याचा कारभार जो आहे, म्हणजे तिथे येतं अर्ध राज्य दिलं. अर्ध राज्य दिलं म्हणजे अर्ध राज्याचं कारभार तुम्ही बघायचा, तुम्ही सांभाळायचा, हे एवढा मोठा म्हणजे अधिकारपद त्यांना दिलेलं आहे. अशा पद्धतीचं शिंदे राण्याचं दृष्टांत म्हणजे एकनिष्ठ राहिले परमेश्वराशिवाय आणि परमेश्वराने सांगितलेल्या विधींशिवाय दुसरा कशालाही शरण गेले नाहीत. आमच्यासारखं आम्ही काय वेळ आली की घडीत हा विधी घडीत तो विधी, काही विधी आम्ही करतो, आम्हाला गरज असते तोपर्यंत आम्ही तो विधी करतो, गरज असेल तेव्हा तो विधी, गरज असेल तेव्हा हा विधी, अशा प्रकारचं आमचं असं चालतं. शिंदे राण्यांचं तसं नाही, एकनिष्ठतेने राहिलं. तसं भक्त जो आहे हा भक्त किंवा अनुसरलेला व्यक्ती आहे, ज्ञानी आहे, तो परमेश्वराशिवाय कोणालाही शरण जात नाही आणि म्हणून परमेश्वर त्यांना काय करतात, आपल्या स्वरूपाची प्राप्ती करवतात. या ठिकाणी हा दृष्टांत स्वामींनी सांगितला आणि त्यानंतर पुढे आजचा जो दृष्टांत आपण घेणार आहोत 84 क्रमांकाचा दुर्भगेचा दृष्टांत स्वामी सांगतात की कवणी एक दुहवा असे, म्हणजे या ठिकाणी जी दुर्दैवी स्त्री आहे, पत्नी आहे, ती आहे ते वाडीचा वाडी कलवडी असे, म्हणजे ती सासरी राहते परंतु सासरी पण ती मुख्य घरामध्ये तिला प्रवेश नाही किंवा मुख्य घरामध्ये तिचा निवास नाही आहे. तिला कुठे ठेवलं जातं, वाडीचा वाडी कलवडी, म्हणजे वाड्यातल्या वाड्यामध्येच, मोठा वाडा आहे त्या वाड्यातल्या वाड्यामध्येच कलवडी म्हणजे शेणी वगैरे ठेवण्यासाठी म्हणून जे काही झोपडी वजा बनवलेलं असतं ती शेणाबिनाचीच ती बनवलेली असते. अशी झोपडी वजा जी आहे तिथे तिला राहण्याची सोय तिची केलेली आहे. गावीचा गावी तिचे सदर्थ बाप भाऊ असते, म्हणजे तिच्या अंगावर फाटके कपडे वगैरे असे मळके कपडे आहेत, घरातले दिवसभर काम करायचं, सन्मान मान सन्मान सासरी काहीच मिळत नाही आहे, राहायलासुद्धा व्यवस्थित नाही. आणि हे कशासाठी, ती गरिबाच्या घरची आहे म्हणून का नाही, ती सदर्थ गावीच्या गावी त्याच गावामध्ये तिचे सदर्थ म्हणजे त्याच गावात तिला दिलेलं आहे, त्याच गावामध्ये तिचे सदर्थ बाप भाऊ असते, म्हणजे तिचे माहेरचे लोक सदर्थ म्हणजे समर्थ आहेत, पैसा पाणी त्यांच्याकडे भरपूर श्रीमंत आहेत ते लोक. ते नेव येती, त्यांना जेव्हा कळतं की आपल्या बहिणीची अशी अवस्था आहे तेव्हा ते, किंवा आपल्या मुलीची अशी अवस्था आहे तेव्हा ते तिला घ्यायला येतात की चल तू माहेरी चल, तुझी सगळी व्यवस्था आम्ही राहण्या खाण्याची सगळी करू, इथे राहण्याची काही गरज नाही, असं म्हणून ते तिला न्यायला येतात. ते म्हणे तुमची पाटाऊ सुतावे नेसता मसा असं लाग्यता नाही. ती म्हटली नाही, मी माझ्या पतीच्या घरी आहे तर मी माझ्या पतीने दिलेलंच खाईन, पतीने दिलेलंच मी नेसेन, तुम्ही ते फाटकं तुटकं जरी त्यांनी दिलं नेसायला तरी ते माझ्यासाठी महत्त्वाचं आहे, ते माझं सौभाग्य आहे. परंतु तुम्ही दिलेलं पाटाऊ सुताऊ म्हणजे चांगले सुती वस्त्र दिले किंवा रेशमी वस्त्र जरी दिले तरी ते मला ते जर का मी नेसले तर ते मला ते अंगाला टोचतील ते मला. कारण की एकदा मुलगी दिली सासरी की तिचं आयुष्य तिकडे जीणं मरणं सगळं सासरीच आहे, तिने परत इकडे माहेरची वास पाहायची नाही की इथून मला काय मिळेल, तिचं जे आहे ते सगळं पतीचंच आहे. ऐसे म्हणून राहे म्हणजे ती एकनिष्ठ होऊन राहते, ती बिलकुल जात नाही आपल्या माहेरी. मग किती एका दिवसा तेने मळीन रोडगी दुःखिस्ते देखिली. आता ह्या सगळ्या गोष्टी पतीच्या कानावर येतात बरं, कारण की ते तिचे माहेरचे तिला घ्यायला येत आहेत तरी ती जात नाही. तिचं ते एकंदरीत वागणं वगैरे म्हणजे विनम्रतापूर्वक तिचं जे काही वागणं वगैरे आहे, म्हणजे इतर बायांसारखी काही ती भांडखोर वगैरे काही नसेल, सगळी विनम्रता तिच्याकडे आहे. आणि हे कितीतरी दिवसापासून तिचा पती ते लांबून बघतोय तटस्थपणे, पाहिलं की माहेरचे लोक आले तरी ती गेली नाही, जिथे जाऊ शकते सगळं करू शकते तरी पण ती इथे शिळपाका अन्न का खाते, माहेरकडून चांगली वस्त्र भेटताना तिथे मळीन रोडकी अशी का झालेली आहे किंवा असे काही फाटके मळके कपडे तिने का घातलेले आहेत, असं तो सगळं पाहतो, विचार करतो. म्हणजे एवढ्या आपण हिचा छळ करतो आहोत तरीसुद्धा ही इथेच आहे, इकडून जात नाही, म्हणून त्याला वाटतं ही खरी पत्नी आहे किंवा हिचं खरं समर्पण आहे. आणि एक दिवशी तिने मळीन रोडकी म्हणजे मळीन म्हणजे कपडे मळलेले आहेत, अंग मळलेलं आहे, आणि रोडकी म्हणजे कृश झालेले आहे देह, दुःखिस्त आणि चेहऱ्यावर प्रसन्नता नाही दुःख आहे, असं सगळं त्यांनी पाहिलं आणि त्याला दया उत्पन्न झाली. अरे हे काय, या बाईची छळ मी का करतो आहो, इतकं समर्पण असून सुद्धा. आणि मग त्याने अनुकंपा उत्पन्नाने दया उत्पन्न झाली, त्याने तिला घरात घेतलं, स्वीकारलं. माहेर सासरच्या सगळ्या लोकांनी तिचं समर्पण जे आहे
ते समर्पण पाहता तिला स्वीकारलं आणि स्वीकारल्यानंतर मग पुढे काय झालेलं आहे, संबंधू दिला, गर्भसंभूती झाली, पुत्र झाला, मुलं झाली त्यांना. मग ते तयाच्या अवघ्याची गोसाविनी झाली. त्या सगळ्या घराचा व्यवहार कारभार तिच्याकडे सुपूर्द केल्या गेला आणि अवघ्याची गोसाविनी झाली, म्हणजे सगळ्या घराची ती मालक झाली आणि सगळं ती घरबार ती स्वतः बघायला लागली. तैसे काहीसेनी एकी अनुचिते परमेश्वर उदासीन होती. हा दृष्टांत झाला, याचा सिद्धांत आपण बघूया. तैसे काहीसेनी एकी अनुचिते, तसं कुठल्या तरी एका अनुचितामुळे, म्हणजे तिच्याकडनं काहीतरी चूक घडलेली होती आणि त्याच्यामुळे तिच्या म्हणजे सासरच्यांनी तिला काय केलेलं होतं, असं दुर्लक्षित करून टाकलेलं होतं. तसं तुम्ही सगळं समर्पण केलं, पण तुमच्या कुठल्या तरी एका चुकीमुळे जर का परमेश्वर काय होतात, अनुचितामुळे, तुमच्याकडच्या अनुचित कार्यामुळे परमेश्वर उदासीन होतात. परिसन्निधान न संडित असल्या परमेश्वर आपला संबंध देती. तसं कितीही परमेश्वर नाराज झाले, उदास झाले, तरीसुद्धा परमेश्वराचं सन्निधान जर का त्यांनी सोडलं नाही तर काय होतं, परमेश्वर किती एका दिवसाने त्याच्यावरची खंती परिहारल्यानंतर परमेश्वर आपला संबंध देती. म्हणजे परमेश्वरसुद्धा त्यांना स्वीकारतात. भटोबासांना स्वामींनी स्वीकारलं, सन्निधानी होते. काही अविधी घडला असेल, काही दोष असेल, अडथळा असेल, अयोग्यता असेल, ती नासण्यासाठी असन्निधान दिलं आणि असन्निधानी त्यांनी काय केलेलं, दुःख, प्रायश्चित, स्मरण, आठवण, चिंतन, मनन करून त्यांनी आपला सगळा तो दोष अडथळा नासला आणि परमेश्वराच्या सन्निधानी राहण्यायोग्य झाले. लगेच स्वामींनी बोलवून घेतलं, म्हणजे सन्निधान न संडित. आता तुम्ही म्हणाल ते तर रिद्धपूरला होते, स्वामी इथे होते, परंतु सतत स्मरण असणं आणि विधीमध्ये असणं याला सन्निधान म्हणतात. सन्निधानाची व्याख्या काय केलेली आहे, आज्ञा प्रतिपालन करणे, परमेश्वराने सांगितलेल्या आज्ञाचं प्रतिपालन करणे याला विधी म्हणतात, याला सन्निधान म्हणतात. आणि आज्ञा प्रतिपालन न करणे याला असन्निधान म्हणतात. तुम्ही जवळ आहात, आज्ञा प्रतिपालन करत नाहीत, तुम्ही असन्निधानीच आहात. तुम्ही लांब आहात पण आज्ञा प्रतिपालन करत आहात परमेश्वराने सांगितल्या प्रकारे, तर तुम्ही सन्निधानीच आहात. आणि हे सन्निधान भटोबासांचं कायम होतं की स्वामी जरी नव्हते तरी स्वामींच्या सन्निधानामध्ये ते होते का, एवढा बरोबर त्यांनी काय केलेलं होतं, आपलं सन्निधान जे आहे ते टिकवून ठेवलेलं होतं. हे भटोबासांनी आपलं सन्निधान आपण टिकवून ठेवणं, परमेश्वराचं जे सन्निधान आहे आपल्या बाबतीतलं हे टिकवून ठेवणं हे आपल्याकडे आहे, आपल्या हातात आहे. ते तुम्ही परमेश्वराला आठवत राहिले, चतुर्विध दुःख, चतुर्विध स्मरण, विधी विधान वगैरे सगळं करत राहिलात, नित्यविधी निमित्तविधीमध्ये राहिलात, तर परमेश्वराचं सन्निधान तुम्हाला कायमस्वरूपी आहे. ते भटोबासांनी मिळवलं आणि म्हणून स्वामी इथे स्वामींनी या दृष्टांत या ठिकाणी भटोबासांना सांगितला. त्याचा सिद्धांत आपण बघतो आहोत की परमेश्वर आपला संबंध देते, अशा जीवांना परमेश्वर आपला संबंध देतात. अप्रोक्षापासून तिन्ही ज्ञाने देते. नुसतंच जवळ ठेवतात का ना, अप्रोक्ष, सामान्य, विशेष असे तिन्ही ज्ञान देतात. मग तो ईश्वराच्या सकळा ही शक्तीसी गोसावी होय, म्हणजे सकळा शक्ती आदिना होती असं वचन सांगितलेलं आहे. कुठे सांगितलेलं आहे आठवतं का तुम्हाला? वचन तुमचे पाठांतर असतील तर आठवेल तुम्हाला की ते वचन कुठे सांगितलेले, उद्धरण या प्रकरणामध्ये सांगितलेले आहे. परमेश्वर त्याची सकाळी शक्ती दाना करीती, मग तो सकाळसीही प्रमाणद्रव्य होय, म्हणजे सगळ्या शक्ती त्याला मानतात. अशा पद्धतीचं परमेश्वर त्याला दातृत्व करतात. पुढे बास पक्ष सांगितले की वाडे स्थानी कर्मभूमी, म्हणजे वाड्यामध्ये तो राहतो म्हणजे कर्मभूमीमध्ये राहतो. कलवडी स्थानी महाराष्ट्र, वाड्याच्या वाड्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये, कर्मभूमीमध्ये महाराष्ट्र आहे म्हणजे कलवडीमध्ये राहतो म्हणजे महाराष्ट्रात राहतो. दुहस्थानी अनुचित, म्हणजे एखादी चुकीची क्रिया तो ज्ञानिया करतो. वस्त्र मळीन रोडकी दुःखीस्त तिये स्थानी मानसिक दुःख गर्भसंमुती तिये स्थानी पुनःसंबंध, म्हणजे तो त्या पती जसं त्या पत्नीचं दुःख, रोडिकपणा वगैरे ते सगळं पाहतो. म्हणजे काय झालं की परमेश्वर त्या जीवाचं दुःख पाहतात, तळमळ पाहतात. गर्भसंमुती तो पती त्या पत्नीला देतो, म्हणजे गर्भसंमुती होते म्हणजे पुनःसंबंध होतो. आणि पुत्रस्थानी अप्रोक्षपासून तिन्ही ज्ञाने, म्हणजे पुत्र होणे म्हणजे अप्रोक्ष, सामान्य, विशेष ज्ञान होणे, हे दृष्टांतावर सिद्धांत हा बसवलेला आहे. तयाची अवघ्याची गोसाविनी होय, तीयस आणि सकाळी शक्तीशी प्रमाण द्रव्य होय, हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे तुमचं समर्पण जर का असेल तर तुमच्या समर्पणाच्या अनुसार परमेश्वर किती चांगल्या प्रकारे तुम्हाला त्याचं ते दातृत्व करतात आणि ते फलद्रूप होतं, हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. आजच्या या दृष्टांत निरूपण म्हणजे संकल्प आध्यात्मिक
परिवार संचलित संकल्प ब्रह्मविद्या निरूपण सोहळ्या अंतर्गत आज आपण दृष्टांत या निरूपण सत्रातलं आजचं 84वा दृष्टांत आपण बघितलेला आहे, जैसा दुर्भगेचा, आणि या संदर्भातली उत्तरार्ध 65 क्रमांकाची लीळा आपण बघितली. प्रतिष्ठानी गणपती मठी अवस्थान सासी भटा भेटी. दंडवत हो.